श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस शुभ जाऊ देत। मी आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी आनंदी असाल आणि आनंदी तर प्रत्येकानेच असायला हवं। मित्रांनो, आपल्या स्वामीराज विश्व परिवारात सगळ्यांचं मनापासून स्वागत। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता नवरात्रीची सुरुवात होणार आहे। नवरात्रामध्ये प्रत्येक घरोघरी घटस्थापना केली जाते, अखंड दिवा सुद्धा लावला जातो, उपवास केले जातात, जागरण केले जातात, देवी आईची मनोभावे सेवा केली जाते। आता जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर ती दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे किंवा अखंड दिवा का लावायचा, त्याचं काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो। देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो। कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही समारंभ असो, आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करतो, हे सगळ्यांना माहिती आहे। ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याच प्रकारे माणूस देखील उंचावत राहतो, हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे। म्हणून सर्वांचे कल्याण व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना दिवा लावला जातो। सकाळी आणि संध्याकाळी पूजा करताना सुद्धा आपण दिवा लावत असतो। वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी बरेचसे काही नियम सुद्धा आहेत, जसे की दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात सुद्धा माहिती आहे। आता आपण पाहूयात की नवरात्रामध्ये दिवा कसा लावायचा किंवा का लावायचा। आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप जास्त महत्त्व आहे। आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो। नवरात्रीत आपण देवी आईला प्रसन्न करण्यासाठी घटस्थापना करतो, अखंड दिवा लावतो, जागरण करतो, व्रतवैकल्य करतो। नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतोच। ह्या अखंड दिवाला विजू द्यायचं नसतं, हा त्याचा नियम आहे। हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण त्याला एकटे सुद्धा सोडू शकत नाही आणि तो विजू सुद्धा द्यायचा नसतो, हा एक महत्त्वाचा नियम आहे। नवरात्रामध्ये 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या तुपाचा साजूक दिवा अखंड लावला जातो। आता जर गाईचे तूप नसेल तर काय मग दिवा लावायचाच नाही का? असं नाही। गाईचं तूप नसेल तर तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता आणि देवीसमोर अखंड दिवा लावू शकता। नवरात्रातील 9 दिवस दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे, म्हणजेच त्याला अखंड दिवा असं म्हणतात। असं मानलं जातं की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानंतर घरामध्ये सौख्य शांतता राहते, सगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात। म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन आपण अखंड दिवा लावावा। आता अखंड दिवा लावण्याच्या काही विधी सुद्धा आहेत, जसं की नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत। ज्यांना आपल्याला पाळायचे ते पाळू शकता, ज्यांना नाही पाळायचे त्यांची इच्छा। आपल्याला जर एखादी मनोकामना असेल, आपला काही संकल्प असेल तर तो आपण ह्या नवरात्रामध्ये करू शकतो। आता नवरात्रामध्ये सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात। जर आपल्याकडे पितळाचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता। मातीच्या दिव्याला काय करायचं तर 1 दिवस आधी संपूर्ण पाण्यात भिजून ठेवायचा, त्याला पाण्यातून काढायचा, स्वच्छ करायचा, वाळवून घ्यायचा आणि तो तुम्ही लावू शकता। शास्त्रानुसार नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे। अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो, त्याला नेहमी चौरंग किंवा पाटावरती ठेवायचा। दुर्वा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याला खाली आधी अष्टदल कमळ ठेवायचं। अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रांगोळीने किंवा तांदुळाने सुद्धा काढू शकतो। अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते। 1.25 हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळवतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवली जाते। अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा। जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो। अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावं। दिव्याला वारं लागू नये म्हणून त्यावर काचेचे झाकण ठेवावे। संकल्प पूर्ण झाल्यानंतर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये, दिवा स्वतःच शांत होऊ द्या। ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोण्यात ठेवणं शुभ असतं। लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असायला हवं। अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणपती बाप्पाची, त्याप्रमाणे देवी आईची, शंकराची पूजा करायची आहे। मनातल्या मनात आपली इच्छा देवी आईला सांगायची आहे। माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या अशी विनवणी सुद्धा करायची आहे। अशा प्रकारे तुम्ही नवरात्रामध्ये अखंड दिव्याची स्थापना करू शकता।
कोणतेही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावतात आणि दिवा लावल्यावर त्वरित आपल्याला यशसुद्धा प्राप्त होत असतं. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचा असतो. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट येतं. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता सुद्धा असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नका. दिव्याने दिवा लावू नका. असं मानलं जातं की असं केल्याने आजारपण वाढतात. नवरात्रामध्ये मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट होते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मातीचा दिवा नक्की लावा. नवरात्रामध्ये तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावले सुद्धा खूप शुभ असतं. नवरात्रात विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावला जातो. जर आपल्याला काही वास्तुदोष असेल तर ते दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावला असतो. शनीच्या प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रामध्ये जर तुम्ही तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावला ना, तर तो सुद्धा खूप शुभ मानला जातो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिव्याचं महत्त्व पाहिलेलं आहे. अखंड दिव्याचं पद्धत कशी आहे किंवा कोणता दिवा वापरावा हे सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.